या बातमीचे प्रायोजक आहेत सोलापूर का सोलरवाला, सोलर एनर्जी फॉर युअर होम अँड बिझनेस, नियर केके रेडीमेड, 7 रस्ता, सोलापूर। मी दिल्ली क्राईम ब्रांच मधून बोलतोय। तुमचा बँक खात्यामधून करोडो रुपये ट्रान्झॅक्शन झाले आहेत। तुम्ही पॉर्न साईटला भेट दिली आहे। तुमच्या विरुद्ध दिल्ली पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे अशी धमकी देत ब्लॅकमेल करून शहरातील 3 डॉक्टर, 1 MR व एका नोकरदाराला डिजिटल अरेस्ट करून 1,23,00,000 रुपये लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या संदर्भात एका नामांकित दैनिकात वृत्त प्रसारित झाले आहे। शहरातील एका नामवंत डॉक्टरला 8 जून 2024 रोजी फोन आला। फोनवरील व्यक्तीने मी दिल्ली क्राईम ब्रांच मधून SP बोलतोय असे सांगून तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। तुमच्या नावाने खरेदी करण्यात आलेल्या सिम कार्डवरून बँक अकाउंट काढून त्यातून करोडो रुपयांचे ट्रान्झॅक्शन झाले आहे। हे ट्रान्झॅक्शन नरेश गोयल या व्यक्तीच्या खात्यावर झाले आहे अशी धमकी दिली। चौकशीसाठी व्हॉट्सअप कॉल करून घरातील खोलीमध्ये बंद करून घेण्यास सांगितले। सलग 3 दिवस चौकशी करून पुढील 3 दिवसात तब्बल 67 लाख रुपये ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करून घेतले। नोव्हेंबर 2024 मध्ये मेडिकल फील्डमध्ये काम करणाऱ्या MR ला असाच फोन आला। फोनवरील व्यक्तीने व्हिडिओ कॉल करून डिजिटल अरेस्ट केले। ईडीची चौकशी लागू शकते, तुम्हाला केव्हाही अटक होऊ शकते, तुमच्यावर हायकोर्टात गुन्हा दाखल झाला आहे, प्रकरण मिटवायचं असेल तर पैसे पाठवा असे सांगून 27 लाख रुपयांचे ट्रान्झॅक्शन करून घेतले। तर तिसरा प्रकार डिसेंबर 2024 मध्ये सेवानिवृत्त शासकीय डॉक्टरच्या बाबतीत घडला। त्यांनी भीतीपोटी 17 लाख रुपये दिले। नोव्हेंबर 2024 मध्ये एका नोकरदाराला शेअर मार्केटच्या नावाखाली 12 लाख रुपयांना फसवण्यात आले आहे। डिजिटल अरेस्ट हा एक सायबर स्कॅम आहे। डिजिटल अरेस्ट स्कॅम मध्ये फोन करणारे पोलीस, CBI, नार्कोटिक्स, RBIचे अधिकारी किंवा दिल्ली, मुंबईचे अधिकारी असल्याचे भासवतात। समोरच्या व्यक्तीसोबत थेट आणि आत्मविश्वासाने बोलतात। जेव्हा व्हॉट्सअप किंवा स्काईप कॉल कनेक्ट होतो तेव्हा ते फेक अधिकारी खरे वाटू लागतात। त्यामुळे समोरील व्यक्ती घाबरतो व तडजोडीला तयार होतो। दरम्यान या संदर्भात पोलीस निरीक्षक सायबर पोलीस ठाणे श्रीशैल गजा यांनी शहरात असे डिजिटल अरेस्टचे प्रकार घडले आहेत। यातील एका प्रकरणात 4 मुंबई व लखनौ येथून आम्ही अटक केली आहे। पुढील तपास सुरू आहे, मात्र नागरिकांनी सावध राहावे असे आवाहन केले आहे।